नमस्कार, मी परमदास जाधव. आज वार शनिवार 14 मार्च 2026. आजचा सुविचार: संकट माणसाला मजबूत बनवते, पण घाबरून जाऊ नका. आपण जेव्हा संकट येते तेव्हा घाबरून जात असतोय, पण तेच संकट आपल्याला मजबूत बनवण्यासाठी हे संकट येत असतंय. तर संतवाणी पापमोचन आज एकादशी आहे. ही एकादशी भगवान विष्णूच्या पूजा करण्यासाठी आज हा पवित्र मानला जातो, हा आज दिवस. तर संत म्हणतात, मनाचे पाप धुवायचे असेल तर सत्य बोला किंवा दुसऱ्याची मदत करा. जर आपल्या मनातील जर पाप आपल्याला धुवायचे असतील, चांगले करायचे असतील, तर सत्य बोला आणि दुसऱ्याची नेहमी मदत करा. शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वाची बातमी: PM मोदींनी PM किसान योजनेचा 22वा हप्ता आपल्या खात्यात जमा केलेला आहे. ते PM किसान योजनेचे जो हप्ता होता तो 2000 आपल्या खात्यात जमा झालेले आहेत. तर नॅशनल हायवे टोल पास 3000 वरून तो डायरेक्ट 3075 रुपये झालेला आहे. जे आपले नॅशनल हायवे आहेत त्याच्यावरील टोल हा 3000 होता, तो आता डायरेक्ट 75 रुपयांनी वाढलेला आहे. तर आजचा हवामान: आज महाराष्ट्रात 34° इतका तापमान राहील, मात्र उष्णता ही कायमस्वरूपी उष्णता कडकच राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ॲडोबीचे CEO कुलदीप नारायण भारतीय वंशाचे 18 वर्षे CEO राहिल्यानंतर पायउतार. जे आपण ॲडोबीचे सॉफ्टवेअर वापरतोय त्याचे जे CEO आहेत ते कुलदीप नारायण यांनी आज 18 वर्ष सेवा केल्यानंतर ते आज आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. आज क्रिकेटमधून काही विशेष बातमी: आज कुलदीप यादव याचे लग्न आहे, तर विराट कोहली, MS धोनी हे लग्नाला उपस्थित राहणार आहेत. तर आज शनिवार 11 मार्चला जे आपले क्रिकेटपटू आहेत त्यांचा कुलदीप यादव याचे लग्न आहे. त्या लग्नाला विराट कोहली, MS धोनी हे उपस्थित राहणार आहेत. तर IPL 2026 फक्त 14 दिवस बाकी राहिलेले आहेत. तर ते 28 मार्चपासून सुरुवात होईल IPLला. आरोग्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या, दुपारी बाहेर पडू नका. कालच्या काही महत्त्वाच्या बातम्या: इस्रायलने सांगितले की भारत आमचा मित्र आहे. भारतीय जहाजे हॉर्मुझमधून जाऊ शकतात. रशिया LNG पुरवठा पुन्हा सुरू करणार आहे, तर हा भारताला मोठा दिलासा आहे. सेन्सेक्स काल 829 अंकांनी घसरला, मात्र रुपया हा 92 रुपयांनी खाली आलेला आहे. त्याची घसरण झालेली आहे, कारण पहिले तो 83 रुपये होता, आता डायरेक्ट 9 रुपयाचा फरक पडलेला आहे. तर कुलदीप यादव याचं आज लग्न. इथेच संपवतोय. धन्यवाद.